नमस्कार. मला आपल्याशी थोडीशी ओळख करून घ्यायची आणि नाडी ग्रंथाबद्दल आपला काय अनुभव आहे याची जरा मला समजून घ्यायची. आपण मला सांगणार का आपला अनुभव? हो, मी रसिका मंजारी, मी MBA स्टुडंट आहे आणि मी 2009 मध्ये नाडी परीक्षा करायला आलेली इथे. मी बेसिकली विदर्भातले पण इथे शिकायला होते. बरेच प्रॉब्लेम्स होते लाईफ मध्ये की आणि बऱ्याच गोष्टींची आन्सर्स मिळायची नाही. पहिले तर कधी विश्वास नव्हता ज्योतिषशास्त्रावर, पण नंतर जेव्हा कुठल्या गोष्टींनी आन्सर मिळत नव्हते तेव्हा फायनली आर्ट ऑफ लिव्हिंग मधून असं कोणातरी थ्रू मला कळलं की नाडी परीक्षेतून मला ऍटलीस्ट डिरेक्शन मिळेल. आणि जेव्हा मग नाडी परीक्षा गेली त्याच्यानंतर खरोखर काय करायचं पुढे दिशा अशी क्लिअर होत गेली आणि पास्ट जसा होता तसा बऱ्यापैकी तसाच त्यांनी सांगितला होता. त्यामुळे मला विश्वास बसला की हा फ्युचर मध्ये जी मिळालेली डिरेक्शन आणि माझं इंटेन्शन दोघांचं मिक्स चांगलं झालं. बरं, तू तुझ्या मैत्रिणींना काय संदेश देशील अशा वेळेला? मी जेव्हा कोणी माझ्याकडे असे प्रॉब्लेम्स घेऊन येतात तेव्हा मी त्यांना हेच सांगते की कन्फ्युज होण्यापेक्षा एकदा ट्राय करायचा आणि बघूया, ऍटलीस्ट कळेल तुम्हाला काय करायचं. माझं असं तुला विचारणं आहे की हे सगळं जे सांगितलं जात आहे हे महर्षींनी लिहिलेलं ह्या मुथुस्वामी किंवा यांच्या सेंटर मधून सांगितलं जात आहे. त्यामुळे मुथुस्वामी हे ह्या सगळ्या पट्ट्यांचे लेखक नाहीत, आहेत ते सगळे नाडी ग्रंथ महर्षी जे आज असतील किंवा जे आहेत ते. असं तू मैत्रिणींना किंवा कोणाला भेट सांगतेस का? हो, पहिल्यांदा जेव्हा ओळख करून सांगते त्यांना असं सांगते की 3 नाड्या असतात, त्यापैकी शिवनाडीचं जे केंद्र आहे ते मला माहिती आहे आणि तिथे ज्या पट्ट्या वाचल्या जातात त्या ऍक्च्युअली तामिळनाडूमध्ये आहेत आणि त्या दुसऱ्या ऋषींनी लिहून ठेवलेल्या आहेत. हे फक्त रीड करतात, पण जे काही सांगतात ते व्यवस्थित सांगतात. ओके, यू आर काय तुझी अगदी काय खात्री आहे म्हणा किंवा तू आर यू सॅटिस्फाईड विथ ऑल दॅट? या, मी खूप जास्त सॅटिस्फाईड आहे. मला कळलंय की काय करायचं काय नाही आणि पुढे कुठलाही भविष्यात प्रॉब्लेम येणार असेल तर त्याच्या आधीच मला जरा हे होतं की इंटेन्शन मिळतं की हा आता असं करायला पाहिजे.